तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पर्धा सेतू या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. तर आज तारीख आहे 14 ऑगस्ट आणि आज आपण पाहणार आहोत 14 ऑगस्टच्या सर्व चालू घडामोडी, ते पण MCQ आणि एक्सप्लेनेशन फॉर्मॅटमध्ये. व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याशी संबंधित कोणता महत्त्वाचा सांस्कृतिक घटक चर्चेत आहे? पर्याय आहेत जनगण मन प्रथमच साजरे होणार, वंदे मातरम साजरे केले जाणार, राष्ट्रगीत बंद केले जाणार आणि नवीन राष्ट्रगीत स्वीकारले जाणार. तर याचं योग्य उत्तर आहे वंदे मातरम सादर केले जाणार. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये वंदे मातरमची 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा राष्ट्रगीत किंवा राष्ट्रगान रूपी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक घटक विशेष चर्चेत आहे. लाल किल्ल्यावर प्रथमच वंदे मातरमचे थेट गायन होणार असून फुलांची सजावट व मानवी साखळीद्वारे ही संकल्पना साकारली जात आहे. याची मुख्य सांस्कृतिक आणि राष्ट्रीय घटक कोणते? तर वंदे मातरमची 1.5 शतके म्हणजे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ विशेष पुष्पवृष्टी आणि कार्यक्रम. युवा शक्ती आणि विकसित भारत. तर 2047 पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नात युवकांचे योगदान अधोरेखित करणे, मानवी साखळी आणि रोषणाई, ज्ञानपथावर NCC कडे द्वारे वंदे मातरम अक्षरांची निर्मिती. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. 13 ऑगस्ट रोजी मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीजकडे किती बीड्स प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले? पर्याय आहेत 10, 15, 20, 25. तर याचं योग्य उत्तर आहे 20. तर हे काय आहे तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. 13 ऑगस्ट 2026 रोजी मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज म्हणजे MHI कडे 20 बीड्स प्राप्त झाल्याचे जाहीर केले आहे. या निविदा स्कीम ऑफ प्रमोट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिंटर्ड रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट REPM या 7,280 कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत मागवण्यात आल्या होत्या. योजनेची मुख्य उद्देश होता भारतात एकात्मिक दुर्मिळ पृथ्वी स्थायी चुंबक म्हणजे REPM निर्मित सुविधा स्थापन करणे. क्षमता दरवर्षी एकूण 6,000 मेट्रिक टन म्हणजे MTPA क्षमता निर्माण करणे. सहभागी कंपन्या तर LT, कोल इंडिया आणि रेन्यू यासारख्या प्रमुख कंपन्यांचा सहभाग आहे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. SASCI योजनेचा पर्यटनाशी संबंधित प्रमुख उद्देश कोणता? पर्याय आहेत आयकॉनिक टुरिस्ट सेंटर विकसित करणे, प्रथम विमानतळ बांधणे, फक्त हॉटेल्सचे राष्ट्रीयकरण आणि पर्यटनावरील GST रद्द करणे. तर याचे योग्य उत्तर आहे आयकॉनिक टुरिस्ट सेंटर्स विकसित करणे. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. SASCI योजनेचा स्पेशल असिस्टन्स टू स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट डेव्हलपमेंट ऑफ आयकॉनिक टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल. पर्यटनाशी संबंधित प्रमुख उद्देश भारतातील निवडक प्रतिष्ठित पर्यटन केंद्राचा जागतिक स्तरावर म्हणजे ग्लोबल स्केलवर विकास करणे हा आहे. या योजनेमुळे पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळतो आणि देशांतर्गत व विदेशी पर्यटकांची संख्या वाढते. याचा मुख्य उद्देश आणि वैशिष्ट्ये कोणती? तर जागतिक दर्जाचे मापदंड, देशातील महत्त्वाची पर्यटन स्थळे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवणे, पायाभूत सुविधांचा विकास, तर पर्यटकांसाठी वाहतूक, रस्ते, स्वच्छता आणि डिजिटल सुविधा सुधारणे, शाश्वत पर्यटन तर पर्यावरणपूरक आणि स्थानिक संस्कृतीचे जतन करत पर्यटन वाढवणे, आर्थिक चालना तर स्थानिक रोजगार निर्मिती आणि क्षेत्रीय अर्थव्यवस्थेला बळ देणे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. MFES प्रोग्रामच्या कोहर्ट 2.0 मध्ये कोणत्या संस्थेचा सहभाग आहे? पर्याय आहेत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेट अफेअर्स, RBI अकॅडमी, नीती आयोग आणि सेबी इन्स्टिट्यूट. तर याचं योग्य उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेट अफेअर्स. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. MFES म्हणजे मास्टर्स इन फायनान्शियल अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी कार्यक्रमाच्या कोहर्ट 2.0 मध्ये राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेट अफेअर्स या संस्थांचा सहभाग आहे. हा उपक्रम कोऑपरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने राबवला जात आहे. कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्टे तर आर्थिक आणि वित्तीय गुन्ह्यांचा मुकाबला करण्यासाठी व्यावसायिक यंत्रणा तयार करणे. यात कायदा, अर्थशास्त्र, तपास यंत्रणा आणि उद्योगमुख तंत्रज्ञानाचा सर्वसमावेश अभ्यास, कार्यरत व्यावसायिकांसाठी संकरित म्हणजे हायब्रिड शिक्षण मॉडेलचा अवलंब.
तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. आरबीआयच्या 13 ऑगस्टच्या अपडेट्सनुसार फायनान्शियल लिटरसी ई कंटेंट कोणत्या संस्थेच्या नॉलेज पोर्टलवर लॉन्च करण्यात आले? पर्याय आहेत पुणे युनिव्हर्सिटी, गोवा युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी. तर याचं योग्य उत्तर आहे गोवा युनिव्हर्सिटी. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या म्हणजे आरबीआयच्या 13 ऑगस्ट 2026च्या अपडेटनुसार वित्तीय साक्षरतेचा ई कंटेंट म्हणजे फायनान्शियल लिटरसीचा ई कंटेंट गोवा विद्यापीठाच्या गोवा युनिव्हर्सिटीच्या नॉलेज पोर्टलवर लॉन्च करण्यात आला आहे. मुख्य वैशिष्ट्ये काय? तर संस्था गोवा विद्यापीठ. उद्देश काय? विद्यार्थी, शिक्षक आणि इतर घटकांना बँकिंग व वित्तीय सेवांची सुलभ माहिती देणे. घटक कोणते? तर तरुण पिढी आणि शैक्षणिक वर्तुळात आर्थिक साक्षरतेला प्रोत्साहन देणे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. साबरमती रोलिंग स्टॉक डेपो मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय आहेत मेट्रो ट्रेन्स, बुलेट ट्रेन्सची देखभाल, मालवाहतूक जहाजे आणि विमानतळांची देखभाल. तर याचं योग्य उत्तर आहे बुलेट ट्रेन्सची देखभाल. तर याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. साबरमती रोलिंग स्टॉक डेपो मुख्यतः मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल म्हणजे बुलेट ट्रेन प्रकल्पाशी संबंधित आहे. हा डेपो बुलेट ट्रेनच्या गाड्यांची देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता करण्यासाठी वापरला जाणारा एक मोठा व महत्त्वाचा केंद्र आहे. महत्त्वाची माहिती. प्रकल्प आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग. काम आहे गाड्यांची हलकी आणि भारी देखभाल, तपासणी व पार्किंग म्हणजे स्टेबलिंग लाईन्स. वैशिष्ट्ये जपानच्या शिंकानसेन म्हणजे बुलेट ट्रेन तंत्रज्ञानावर आधारित हा भारतातील सर्वात मोठा रेल्वे देखभाल डेपो आहे. परिसर. हा डेपो गुजरात राज्यातील साबरमती येथे पसरला आहे. आय होप की हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, थोडासा इम्पॉर्टंट आहे. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. गजगौरव अवॉर्ड कोणत्या विषयातील योगदानासाठी दिले जाते? पर्याय आहेत व्याघ्र संवर्धन, हत्ती संवर्धन व व्यवस्थापन, सागरी जैवविविधता आणि पक्षी संवर्धन. तर याचं योग्य उत्तर आहे हत्ती संवर्धन व व्यवस्थापन. हा अवॉर्ड 12 ऑगस्टला म्हणजे हत्ती दिनाच्या निमित्ताने दिला जातो. पण याबद्दल आधी आपण थोडीशी अधिक माहिती घेऊया. गजगौरव पुरस्कार हे हत्ती संरक्षण आणि व्यवस्थापन म्हणजे एलिफंट कन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट या क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय योगदानासाठी देणाऱ्या व्यक्तींना दिले जातात. पुरस्काराची प्रमुख माहिती. तर संस्था आहे हे राष्ट्रीय पुरस्कार भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयामार्फत म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट आणि क्लायमेट चेंज प्रदान केले जातात. स्वरूप काय आहे? तर या पुरस्कारांद्वारे जंगलातील अग्रिम पंथींचे रक्षण म्हणजे फ्रंटलाईन फॉरेस्ट स्टाफ, महावत्स आणि वन्यजीव संरक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला जातो. दिवस कोणता आहे? तर हे पुरस्कार दरवर्षी जागतिक हत्ती दिनानिमित्त म्हणजे वर्ल्ड एलिफंट डे 12 ऑगस्ट आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात जाहीर केले जातात व प्रदान केले जातात. तर यानंतरचा दुसरा प्रश्न पाहूयात. हा आहे आजचा होमवर्कसाठीचा प्रश्न. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न असा आहे की मिशन मॉन्सूनचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? मिशन मॉन्सूनचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? पर्याय आहेत भारताला वेदर रेडी आणि क्लायमेट स्मार्ट राष्ट्र बनवणे, भारतातील सर्व धरणे स्वयंचलित करणे, समुद्र व्यापार मार्ग वाढवणे आणि वनक्षेत्र वाढवणे. तर याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये एकदा नक्की सांगायचं आहे आणि प्रश्न कसे वाटले एकदा कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. हे होते आजचे एवढे प्रश्न. आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. पण सबस्क्राईब करायला विसरू नका.